तुला खरं सांगू का, हं. माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे अरे. पण आता 2 वर्ष झाले ना आपण सोबत आहेत, हं. आपण भेटतोय. आता आहे ना मला असं वाटतं आपण लवकर लग्न करायला पाहिजे. अरे मला पण असं वाटतं आपण लवकर लग्न करायला पाहिजे आणि मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय. पण काय करू, माझ्या आईला नोकरीवाला मुलगा पाहिजे. अगं पण तुला आधी पण सांगितलं होतं ना, मला भरपूर शेती आहे. मी जर नोकरी केली तर शेती कोण बघल बरं मग? अरे ते मला कळतंय, माझ्या मम्मीला पण नोकरीवालाच पाहिजे. मी काय करू शकते त्याला? पण आपलं प्रेम खरं आहे ना, तू समजून घे ना काही गोष्टी. अरे खरंच माझं प्रेम तुझ्यावर खरं प्रेम आहे. पण आता मी काय करू त्यासाठी मला सांग. अगं पण तू मम्मीला समजून सांग ना, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. त्याला नोकरी नाही करायची. हां, अगं नोकरी करून फक्त 10-15 हजार रुपये पगार भेटेल. इथं आमचं लाखाने उत्पन्न निघतं शेतीत. ते सोडून जाऊ का मी नोकरीला, सांग बरं? बरोबर आहे रे तुझं, पण काय करू मी तरी आता? हे बघ, तुझं जर खरं प्रेम असेल ना, हं. तू मम्मीला समजून सांग. मी मम्मीला समजवलंय अरे खूप वेळा. अजून एकदा सांग ना माझ्यासाठी प्लीज. कारण मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय. अरे मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय, पण मी खरंच खूप वेळा समजवलं. मम्मी नाहीच ऐकत आहे माझी. मम्मी काय करू? मग आपण पळून जाऊन लग्न करू. नाही नाही नाही, मी तसं काही करू शकत नाही अरे. मी माझ्या मम्मीच्या विरुद्ध नाही जाऊ शकत. अगं पण प्रेम आहे ना आपलं, जाऊ ना पळून, मस्त राहू सोबत आपण. बरं ऐक, तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना, तर तू माझ्या घरी ये तुझ्या आई वडिलांना घेऊन आणि मागणी टाक. मग बघू आपण पुढंच पुढं. पण लग्न करणार ना तू माझ्यासोबत खरंच? करणार आहे मी लग्न. ठीक आहे, मी माझ्या पप्पाला घेऊन येतो. चालतंय, नक्की ये ना. हो येतो. चाल. जा. काहीतरी करावंच लागणार आहे. नमस्कार. हा, नमस्ते नमस्ते. आम्ही ना तुमच्या घालतो कशासाठी? हां, कशासाठी? तुमच्या मुलीसाठी मागणार घेऊन. हाच का तो मुलगा? हां हां हां. पण मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाबरोबर नाही करू शकत. का? अहो त्याला नोकरी कुठे आहे? अहो त्याची शेतीला मोठी आमची. शेती असू दे, हां. पण माझं असं मत आहे की माझ्या मुलीला मुलगा हा नोकरीवालाच मिळाला पाहिजे. शीतल सांग ना तू समजून. मम्मी करून दे ना, तो त्याची खरंच शेती वगैरे आहे. मी सांगितले ना तुला, शेती असली तरी मला काही घेणं देणं नाही. मुलाला नोकरी पाहिजे आणि ती पण सरकारी. अहो पण तिचं पण माझ्यावर प्रेम आहे आणि माझं पण आहे तिच्यावर. प्रेमाने काय होतंय? हा, प्रेम खाणार आहे का तुम्ही? काहीतरी होईल उगाच. ना सगळं नंतर ठीक. नाही, मी सांगितलेले. हो या बघा मी काय म्हणतो, आता त्यांचं जुळत आहे, आपण दोघांनी काला वडताड करायची. मी तिला आधीच सांगितलेले, हां. मला मान्यच नाही हे लग्न. माझी फक्त एकच एवढी अट आहे की नोकरीवाला पाहिजे. अहो पण नोकरी करून फक्त 10-15 हजार रुपये भेटेल मला. आम्ही शेतीतून त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न घेतोय ना. मला माझ्या मुलीसाठी शेतकरी नवरा नकोय. अहो ती सुखात राहीन एकदम, काहीच अडचण नाही तिला. तुम्ही मला कितीही समजावायचा प्रयत्न केला ना, तरीही माझं म्हणणं नाहीच आहे. आमच्याकडे पैसा पाणी भरपूर आहे, म्हशी 10-5. मग आमच्याकडे काय कमी आहे का? नाही तुमच्या काय असेल आम्ही ते नाही मग? म्हणते. मम्मी करून दे ना प्लीज. हे बघा, आणि तूही मला जास्त काही बोलू नको ह्या विषयावर. मी सांगितले ना एकदा की मला नाही मंजूर. मी नोकरी पण केली असती तुमच्या मुलीसाठी, पण आता मी जर नोकरीला गेलो तर शेती कोण बघल? एकतर पप्पाला काम होत नाही नाही आता. आता होत नाही, वय झालं. पण हा माझा विषय नाहीच आहे ना. हा माझं एवढं एकच म्हणणं आहे की माझ्या मुलीसाठी नोकरीवाला मुलगा पाहिजे, मला शेतकरी नकोय. पप्पा जाऊ दे, ऐकणारच नाही वाटतं. आपण जाऊ. नाही जाऊ मग. नको नको. काय रे ताई, कोण पाहुणे? हिलाच विचार. शीतल कोण आहे ते? आमच्या दोघांचं एकमेक. अच्छा 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 अच्छा, म्हणजे हा मुलगा आहे का तो? हा. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. सगळं शीतलने तुमचं सांगितलं होतं, पण मुलगा कोण आहे माहित नव्हतं ना. ताई काय निर्णय घेतला रे तू? हे बघ, तुला तर माहिती हं. की माझ्या शीतलसाठी मी नोकरदार मुलगा बघते आणि ह्याला नोकरीच नाहीये. अरे ताई, तू काय त्या नोकरीवाला घेऊन बसली रे? हा,
नोकरी आज लागन उद्या जाईन. तसं हा शेतकरी मुलगा आहे. हा, त्यांचं बागायतदार घराणं आहे. किती गाया म्हशी दूध दुभतं. हा, राणीमानी राहीन ना आपली पोरगी. अरे पण हे बघ, हे पण बिन काय सगळं सोडून देतो. हे उद्या मोठे होते, मोठा संसार होईन, यांचा प्रपंच वाढल. हा, तू कशाला यांच्या दोघांच्या मध्ये हे करते? काही नको, तू निर्णय घे. शीतलनी जो योग्य निर्णय घेतलाय तो ठीक आहे. आपण तिला सगळ्याला सहकार्य करू. आणि पाहुणे, बोला. तुम्ही लागा कामाला. बिंदास काही फक्त होकार आहे आमचा सगळ्यांचा. जमतंय. आता माझा भाऊ एवढं म्हणतोय तर, आणि तो काय त्याच्या भाचीचं काही वाईट मी बघणार माझ्या नाही. भाचीचं काय वाईट करणार आहे का? सांगा हो, बरं. आता काय सांगा 4 मजली बांगला आहे आमचा. अहो, तुमचं सगळं मान्य आहे आम्हाला. आम्हाला आवडलंय सगळं. त्यांचं एकमेकावर प्रेम आहे. राजाच्या राणीवारी राहील की. हा, मग तेच आम्ही पुढचं भविष्य बघूनच निर्णय घेतला ना. हो बरं आम्ही लागतो तयारीला. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही तुमच्या तयारीला लागा. चला. चालतो सुरत आम्ही लगेच. हो हो, कामाला हो. बिलकुल. अरे ताई, अशी स्थळ परत परत भेटत नसते. हा, नोकरीवाला काय घेऊन बसली? आज नोकरी लागन उद्या नोकरी जाईन. हा, तशी यांची संपत्ती ही कायमची आहे ना. बागायतदार घराणं आहे, घरी दूध दुभतं आहे, गाया म्हशी. आता अरे सोन्यासारखं राज करीन आपली पोरगी. आता तू म्हणतोय बरं, ती म्हणून मला एक बाबा. सांग, ती शेतात काम करणार आहे का? अरे ते गडी ठेवते आणि सालानी मजूर ठेवते आणि तिथं ही राणी सारखी राज करीन शीतल आपली. तेवढंच पाहिजे बघ मला. हा, जा चला चहा ठेव. चल चल, मी चहा ठेवते. ये बस 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 बसतो ताई ना आम्ही. बस. बरं, काय चाललं सध्या शेतात बितात? बरं आहे ना? हा, पेरण्या वगैरे झालेल्या आहेत ना? झाल्या बघ आता हा, झाल्या. जास्त टेन्शन घेऊ नको. हा, व्यवस्थित होणार आहे आपल्या शीतलचं. काय आता तू म्हणतोय म्हणून बाबा मी तयार झाली. अरे हे बघ, कुठलाही निर्णय घ्यायचा असला ना तर तडकी फडकी घ्यायचा नाही. मागचा पुढचा विचार करायचा आणि मग निर्णय घ्यायचा. आणि हा निर्णय घेतलेला कधी पण योग्य ठरतो बघ. तडका फडकी निर्णय कधीच सक्सेस ठरत नाही. काय रे, आपली मुलगी सुखात राहिली म्हणजे मग बस. प्रत्येक आईबापाचं तेच असतं, आपली मुलगी सुखात असावा. हा, बरं मी तुझा भाव आहे, मी माझ्या भाच्याचं वाईट करीन का? भाजीचं? नाही रे, हा, मग आता तू एवढं बोलतोय ना म्हणून तर मी होकार दिलाय. मुलगा छान आहे, त्याच्या घरी भरपूर प्रॉपर्टी आहे. हा, मलाही सांग, ही प्रॉपर्टी म्हणजे स्थायिक प्रॉपर्टी असते. याला कुठं डंक लागल का? नोकरीचं काय असतं, आज लागल किंवा उद्या जाईल, उद्या लागल किंवा आज जाईल. अरे तुला पण माहितीये ना, हे पण शेती करतात तू म्हणून तेवढं आणि माझं सरकारी नोकरीचं तू डोक्यातच घेऊ नको. सरकारी नोकरी एक तर मुलं भेटत नाही सरकारी नोकरीवाले, आणि त्यांच्या लय मोठ्या अपेक्षा असतात. मला हेच पाहिजे मुलगी, मला त्याच्या घरी शेतीत पाहिजे, त्या मुलीच्या घरी बंगलाच पाहिजे, मुलीला भाऊच पाहिजे, हे अपेक्षा मुलांच्या असतात. मग कशासाठी तू हे करते? असं आहे होय? चांगलं होत असलं ना तर बिनधास्त करू दे. बरोबर, आणि बरं त्यांचं प्रेम आहे एकमेकावर, सुखानं संसार करतील. ठीक आहे, चालेल. ठीक. आपण चालेल. करू तयारी. चला. चालेल, चालेल. हं? ऐका ना, तुम्ही बसा इथं, मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येते गावात. मैत्रिणी का? हा, अगं मलाही बस बस कटाळा आला का? मग चला आपण दोघे जाऊ. अहो माझ्या मैत्रिणीकडे तुमचं काय काम आहे? अगं मला एक करमत नाही का एकट्याला. हा, मग तुम्ही बघा मोबाईल. आता मोबाईल कवर बघणार सांग बरं. मग दुसरं काहीतरी करा. आता माझ्या मैत्रिणीकडे तुम्ही येऊन तरी काय करणार आहे? आता हा? तू तिकडे गेला इकडे काय करू मी एकटा? बसा, काही हा? करा. तू मी असं येते तर जाऊन. काहीतरी केलं असतं आपण. अहो मी येते, 1 तासाभरात जाऊन येते लगेच. सरस बायको गेली निघून, मैत्रिणी का? आता बसतो गडीवर टाइमपास म्हणून मोबाईल पाहत. कवर बघणार मोबाईल तरी. गडी ना काही कामाचं नाही, पावसात भिजायला खांब टाकली ते. अवघड आहे यांचं गड्याचं. अरे सख्या, अरे रुपाली तू अरे किती इकडं कुठं? अरे आले होते आईकडे. असं का? हा. हायला किती बदल झाला रे तुझ्यात. आ, तू पण मी मी बघत होते कोरे कोरे, अरे हा सख्याच दिसतोय. तुझा आवाज कानावर आला ना, अरे म्हणलं इतर रुपाली सारखा आवाज दिसतोय. हो ना, लग्न बरं, चल. झाल्यापासून भेटत गप्पा मारू बस इथे आपण. चल, होतो. बरोबर. काय बरं चाललं ना तुझं? हो अगदी मस्त. तुझं कसं चाललंय? ये बस. काय म्हणतो बाकी, कसं बाकी चाललंय? काय नाही, व्यवस्थित चाललंय. हा. तुझं काय चाललंय? छान मस्त. व्यवस्थित आहे ना? हो, अरे म्हटलं जरा शिलाकडे जाऊन यावं म्हणून चालले होते, तर तू दिसला. अच्छा अच्छा अच्छा. अरे हे गाड्याने टाकलं होतं तेव्हा चाललं होतं रानातलं उद्योग पाणी. अच्छा. बाकी काय म्हणते आणखीन? काही नाही रे,
येतात आपल्या गावाकडच्या आठवणी आठवणी येतात ना. लहानपणी काय मज्जा करायचो आपण. तू पुढच्या बेंचवर बसायची, मी मागच्या बेंचवर बसायचो. किती धिंगाणा चालायचं रे आपला. मग काय आणि परीक्षेला कॉपी कशी करायचो. अरे विचारूच नको ते. मला तर भीती वाटायची कॉपी करायला लागलो का. माझ्यामुळेच शिकला तू. हा. बाकी काय म्हणते आणखी? छान. घरचे बरे आहेत? हो खूप. चला आता मोबाईल कवर बघणार आहे, बोर झाला आता मोबाईल पाहून पाहू. चला आता इलायला टाईम झाला जाऊन, तुम्ही रानात जातो, फेरफटका मारून येतो. रुपाली, हम्म. मुलं बाळा किती आहे तुला? आहेत 2 मुले आहेत, एक मुलगा एक मुलगी. अरे वा वा, छान छान छान. काय एकटी आली का दोघं आला जोडीनी? नाही, दोघं आलोय आम्ही. अच्छा. ते बसलेत घरी. हा. त्यांना म्हटलं मी आलेच जाऊन. अच्छा, 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 शिलाकडे अच्छा. जायचंच होतं, हा. पण आलेच. बरं आता किती दिवस मुक्काम का जाणार आहे लगे? 2 दिवस थांबणार आहे. अच्छा 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 अच्छा. बरं आहे. सगळ्या मित्र मैत्रिणीला सगळ्यांना भेटून जा, आहे की हो, नाही? तेच ना रे. हो. पर तुला तर माहिती आहे. अरे काय असतं, जुने दिवस गेले ना, आठवणी ना एकदम ताज्या होत्यात. आपण कसे खेळलो, कसे शाळेत जायचो, हो ना. त्या आपल्याला चड्ड्या मला, तुमच्या ते स्कर्ट, आहे की नाही? हो. ते दिवस आठवले ना, आता काही विचारूच नको. आता खूप बदल झालाय रे. आता नाही रे, नाही, पहिल्यासारखे नाही राहिलं आता. पहिल्यासारखे दिवस हो. नाही राहिले. आपल्या मुलांना ते दिवस नाही बघायला मिळत आहे. आम्ही ते सुरपारुंब्या खेळायचो आणि तुम्ही वाटाने खाली चालले का आम्ही तुमच्या डोक्यावर उड्या मारायचो, आहे की नाही? आणि नागपंचमीचे झोके, अरे हो. बापरे. तू सगळ्यात उंच झोका घ्यायचा. अरे काय होतं, ते आवड होती आपल्याला त्या गोष्टीची, विचारूच नको. हो. बापरे, पण मला भीती वाटायची हा त्यावेळेस. बाकी काही म्हण बरं, तुझ्यात बदल झालाय बरं का. बाकी तुझं काय चाललंय? बाकी काय नाही, व्यवस्थित आहे. मुलं? मुलं 2 आहेत मला. हा? हो. तू एवढा बारीक का झाला रे? बायको खायला घालत अरे नाही काय? शेतीचे काम भरपूर येतं, काय विचारूच नको हो, रे. ते पण आहे आता कसं नोकरी नाही लागल्यामुळं शेती करावं लागते. बाकी काय म्हणते आणखीन? काय नाही, खूप छान बरं चाललंय एक सगळं. काम कर, ये तुझ्या मिस्टरला घेऊन ये घरी चहा प्यायला. हो, मस्तपैकी. नक्की हा. येणार आता. चालतंय चालतंय. बाकी ठीक ना? हो, सगळं व्यवस्थित आहे बघ. ते बायको तिकडे बसले, मला म्हणा मैत्रिणीकडे चालली. हां, मी रानात नसतं आलो तर मला कळलं नसतं गाडचं, पण हा कोण बसेल गाडचं तर मला पाहावं लागेल. चला आता. रुपाली, हा. तुझा लहानपणीचा आवाज आणि आताचा आवाज काहीच बदल नाही रे. म्हणूनच तो ओळखलं मला. काय काय करू राहिली इकडं? अहो, बसले ते गप्पा मारत त्याशी. तू तर मैत्रिणीच गेली होती ना? हो, मैत्रिणीकडे चालले होते, पण रस्त्यात हा भेटला. म्हणजे मैत्रिणीचं नाव आणि मित्राला भेटायला ते का? हे रुपाली आणि मी लहानपणीचे मित्र आहेत आम्ही, हा. आणि शेजारी राहिलो होतो आम्ही. हा का? हा. काय हो, आम्ही एकत्र शाळेत जायचो, एकत्र खेळायचो. खेळायचो. हा. नाही नाही, मी येतो तुझ्या बरोबर मैत्रिणी संग पाहायला भेटायला. का बरं येऊन नाही दिलं मला? अहो, आता मैत्रिणी आम्ही गप्पा मारणार, मग ते तू कसं वाटेल म्हणून मी तुम्हाला नको म्हणाले. हा ते बरोबर आहे ना, हा. तर तुला याला भेटायचं होतं ना. काय बोलताय तुम्ही? मग? ओ पाहुणे, तसं काय नाही. अहो आम्ही बालपणीचे मित्र आहेत. हा माहिती आहे ना भाऊ, मला माहिती आहे ना तुमचे बालपणी मित्र कसे राहतात. बरं आताच भेट झाली तुमची. हा अरे रुपाली, सांग पाहुण्याला समजून. अहो, तुम्ही म्हणताय ना तसं काही नाहीये. मी चालले होते शिलाकडच, तर हा रस्त्यात मला दिसला. गेली 15 वर्ष आम्ही दोघे एकमेकांशी बोललो पण नाहीये. हा. हा ना. मग आता भेटला म्हणून बसून निवांत गप्पा नाही, मारत. बरं झालं मी आलो इकडे रानात गारका द्यायला. जर नसतं मी आलो तर तुम्ही थोड्या कुठे गेले असते ना. काय बोलताय ओ तुम्ही? पाहुणं, काय तुमच्या जिबीला हाडबीड आहे का मग? नाही? अहो आम्ही तसे वाटलो का? तसे वाटले मग तुमच्या कपड्यावर लिहिले काय? हा अहो, 15 वर्ष झाली घराच्या बाहेर पाय नाही माझा. हा, आज कुठं आले माहेराला आणि हा भेटला गप्पा मारत बसले, तर तुम्ही असं काय बोलताय हो? हा आणि बरोबर ते जुन्या आठवणी नाही काढल्या का तुम्ही? हा अहो आम्ही शाळेतले मित्र मैत्रिणी हा, आहेत. माहिती आहे. आम्ही कॉलेजचे मित्र मैत्रिणी नाहीत. हम्म. अहो आपल्या चड्ड्यावर आणि आपल्या लांग्या पोलक्यावर आम्ही हा शाळा. हा सगळं पाहत होता ना तू. बरोबर बरोबर. अहो काय पाहुणे तुम्ही. बस लेगा परकरवला बरोबर बामट्या. हा इकडे घेऊन बसला माझ्या बायकोला नाही रे फोन करून. ए रुपाली, तुझ्या नवऱ्यालाच सांग. तुम्ही आता शांत बसा बर का. खूप झालं तुमचं बोलणं. काय करत आवल्या दातच बाळे जर बोलले पुढचं. तुम्हाला सांगितलं ना हा माझा बालपणीचा मित्र आहे म्हणून. तुम्ही काही बोलू नका. माझं आणि हे बघा, तुम्हाला एवढा जर संशय येतो ना, तर चला घरी चला आणि माझ्या आई बापा समोर सांगते कोण येतो. चला. हा? हम्म. अहो पाहुणं, सोन्यासारखी बायको भेटली राव तुम्हाला. हा
एवढी मन मिळावू विचार करणारी आणि तुम्ही तिच्यावर संशय घेता. अहो आम्ही बालपणीचे मित्र, मी अजून तिच्या अंगाला स्पर्श सुद्धा केलेला नाही. आम्ही एक हाताचा अंतर ठेवून तिच्या संग गप्पा मारतोय. आता स्पर्श केला की नाही, आता मला काय पाठीला डोळे आहे काय? हा? काय बोलताय काय तुम्ही? अवघड आहे या पाहुण्याचं. मग कसे संसार करते रुपाली तू या माणसा संग? तिला काय काही पडलं मागून? काय काही पडलं? एक काम कर रे रुपाली, हे पाहुण्याला घे आणि तुझ्या आई मैत्रिणीला वडिलांना खाली मित्राला भेटते नाही का? हे बघा, आपण घरी जाऊ. माझ्या आई बापासमोर आई बापच सांगतील की हा कोण येते, मग तर तुम्हाला कळेल ना. हा, मग तुझ्या तर आई खात्री बापाही पडेल ना. भाडकावली. हा. हो, माझ्या आई बापाला काय बोलायचं नाही हा? 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 काय तू म्हणला ना मला का सोन्यासारखी बायको भेटली, सुखानं संसार करायचा. आता मी थकलो संसार करायला, तू करून पाहिजे ना. अहो पाहुणे काय बोलता तुम्ही या रुपाली? सांग पाहुण्याला समजून. हे बघा, तुम्ही दोघंही आता शांत बसा. एक काम करू आपण, तुम्ही घरी चला आणि माझे आई बाप सांगतील की हा कोण आहे, तेव्हा तर खात्री पटेल ना तुमची. हा नाही नाही, चला चला, त्याशिवाय नाही खात्री पाटणार तुमची. अहो पाहुणे एवढ्या सोन्यासारख्या बाईकवर तुम्ही संशय घेता. बरं मी काय म्हणतो रुपाली, मी तो खायला संशय बरं का, ऐक ना. हम्म. तर मला माहित होते तू तशी नाही, पण तू जर मला म्हणली असती मैत्रिणी चालले, पण तू डायरेक्ट मला इकडे दिसते ना का मित्राशी बोलत तू. हा? अहो, मी मैत्रिणीकडे चालले होते, रस्त्यात हा दिसला. आता 15 वर्षांनी लहानपणीचा मित्र दिसलं म्हटल्यावर 2 गप्पा होणारच ना त्याच्या बरोबर. पण मग आता कोणत्याही नवऱ्याला शेक आल्यावर तर तू जर मैत्रिणीचं नाव सांगू जर मित्राशी बोलत बसली, हा मग नवऱ्याचं डोकं फिरेल का नाही काही? अहो पाहुणे ती बरोबर आहे, तिच्या मैत्रिणीकडे चालली होती, पण इथं मी शेतात मी भेटल्यामुळे ती मला बोलली ना की तिला वाटलं हसा खेच दिसतोय म्हणून बोलली ती माझ्या संग 2 बरं, जाऊ दे, शब्द. काय राग मानू नको. हं? पाहुणे तुम्ही काय राग मानू नका. झाली चूक मागून मी अहो संशय केला. रागाचं काय नाही, पण काय आहे, हा. अशा सोन्यासारख्या बाईकवर पाहुणे कधीच संशय घेऊ नका हो. बायको म्हणजे हा विश्वासाचा दागिना असतो. हा नाही ते बरोबर. विश्वास ठेवा तर प्रपंच होईल तुमचा. नाही तर असं जर तुम्ही फुटा जर संशय घेतला ना तर तुमच्यात तेढ निर्माण होईल. हो आणि मग आपण पाहतो ना जगात हे घटस्फोट भानगडी हे असे निर्माण होत्या. ते माझ्या डोक्यात तेच चालत राहतो नाही सारखं. नाही नाही, ते डोक्यातून जरा काढून टाका तुमच्या ते आता. नुसती भाजीपाला आणा गेले तरी माझ्या डोक्यात तेच. नाही नाही नाही, हा. ते डोक्यातून आता काढून टाका तुम्ही. आणि सोन्यासारखी बायको होती तुमची. अहो एवढ्या लहानपणी आम्ही एकत्र राहिलो, गप्पा केल्या, खेळलो, बागडलो. बरं चला जाऊ द्या, मी पण काय बडबड करीत बसलो. चला आले ना आता घरी या आणि मस्तपैकी माझ्या बायकोच्या हातचा चहा पिऊन जा. हा हा, तिथे पाठीमागच राहते की. अहो शेजारीच राहिला आम्ही. हा का? हा. मग चल. चला अहो चला. तुमच्या लग्नात मी नाचलोय वरातीत. हा तेव्हा तू लहान वातार लय. आता लहान होतो मग आता काय सांगायचं आता. आता तरी मैत्रिणीच्या लग्नात नाचायचं नाही, मग आता त्यावेळेस काय कळतंय मैत्रिणी का कोणी हा, नाही बरोबर. चला चला, गप्पा चला. मारण्यापेक्षा. चल चल.